रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आज मी इथे लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि यामध्ये ना किचन ओटा किंवा किचनमध्ये काम करताना सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून काम कसं करायचं आणि त्याच्याबरोबरच ना जास्त पसारा न होता पटकन वेळेमध्ये काम कसं करायचं ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात अगोदर आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे हे आदल्या दिवशी रात्री झोपतानाच ठरवायचं. म्हणजे सकाळी उठलं ना पटकन आपल्याला स्वयंपाक करता येतो. नाहीतर काय बनवायचं हा विचार करत बसलो तर आपले आरामात 10 ते 20 मिनटं निघून जातात. व्यवस्थित मॅनेज करून जर काम केलं ना तर ते पटकन होतं आणि काम केल्यासारखंही वाटत नाही. म्हणजे ना मेन त्या कामाचा कंटाळाही येत नाही. पोळी, भाजी, वरण, भात हे सगळं बनवायला किमान तास तरी आपल्याला लागतोच. 1 तास तरी आपल्याला लागतोच आणि घरातील मेंबरवरती डिपेंड असतं. पण साधारणतः घरामध्ये 3 ते 4 मेंबर असतील तर आपल्याला स्वयंपाक बनायला एवढा टाईम सफिशियंट आहे असं मला तरी वाटतं. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त मेंबर घरामध्ये असतील तर ऑब्व्हियसली टाईम जास्त लागणार आपल्याला. पण माझ्या घरामध्ये आम्ही दोघे मोठे आणि एक लहान बेबी असल्यामुळे किमान मला 45 मिनिट ते 1 तास मला काम करायला लागतो आणि त्याच्यामध्ये जर शूट करायचा असेल तर थोडा एक्स्ट्राचा टाईम मला द्यावा लागतो. कारण का प्रत्येक वेळेस कॅमेरा ॲडजस्ट करायचा, अँगल कसा घ्यायचा हे ठरवायचं. ह्याच्यामुळे ना शूट करायला मला थोडा एक्स्ट्राचा टाईम द्यावा लागतो. आणि हो, एक गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या लाँग व्हिडिओपेक्षा ना मला शॉर्ट्स जे मी अपलोड करते तर त्याच्यावरती ना तुमचा खूप चांगला मला रिस्पॉन्स येतो आणि त्यासाठी ना तुम्हा सर्वांचे खूप म्हणजे खूप मनापासून धन्यवाद. आणि खरंच इतकं छान वाटतं ना, म्हणजे एक नवीन हुरूप येतो काम करायला. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. आजच्या जेवणामध्ये मी पोळी, भाजी, वरण-भात त्याचप्रमाणे आपला जो ब्रेकफास्ट असतो तो बनवणार होते. तर सगळ्यात अगोदर मी कणिक मळून घेतली आणि कणिक मळत असताना ना जर ती व्यवस्थित मळली नाही आणि लगेच पोळ्या करायला जर घेतल्या तर त्याचा उपयोग नाही होत. कारण का थोड्या वेळात तरी काही का असेना आपण कणिक ही मुरून ठेवली पाहिजे आणि त्याच्यामुळे ना ती छान मुरल्यावर पोळ्या ज्या आहेत त्या मऊ लुसलुशीत होतात. त्याच्यामुळे ना मी अशी अगोदर कणिक मळून घेते म्हणजे ती थोडा एक्स्ट्राचा टाईम भेटतो चांगली मुरायला आणि तोपर्यंत मी माझे बाकीचे कामं करून घेते. मेन म्हणजे इकडे भाजीची तयार करत असताना कणिक चांगली मुरल्या गेल्यानंतर ना तिला एक्स्ट्राचा टाईम द्यावा लागणार नाही आणि आपल्याला जो ब्रेकफास्ट बनवायचा होता त्याच्यासाठी आणि भाजीची जी काही कटिंग आहे ती मी इथे करून घेत आहे. तर आमच्या घरात ब्रेकफास्टमध्ये सहसा जास्त करून सगळ्यांना पोहेच आवडतात. त्याच्यामुळे मी सारखं पोहेच बनवते आणि तुम्हाला व्हिडिओमध्येही सारखं पोहेच दिसतील. तर भाजीमध्ये आज फ्लॉवरची भाजी बनवणार आहे आणि भाजीसाठी आणि पोह्यासाठी जो काही कांदा, टमॅटो लागणार आहे तो मी सगळं चिरून घेतलं. भाज्या चिरल्यानंतरचा जो कचरा असतो जसं की कांद्याचे टरफलं वगैरे ते ना मी एका कंटेनरमध्ये असं साठवते. म्हणजे कट्ट्यावरती जास्त सगळीकडे मेस क्रिएट होत नाही. कचरा टरफलं थोडी जरी वाऱ्याची झुळूक आली तर ते सगळीकडे तिकडे पडतात. पण त्या कंटेनरमध्ये जर ठेवला तर ते आपल्याला एकत्र डस्टबिनमध्ये टाकायलाही इझी पडतं. किचन सिंक जवळ असतानाच सगळं काही भाज्या धुवायचं वगैरे काम आहे ना ते सगळं एकत्रच करून घेते. म्हणजे सारखं सिंकपाशी जा, नळ चालू करा, हात ओला करा, भाज्या धुवा, कोथिंबीर धुवा, हे सगळं वेगवेगळं करावं लागत नाही. एकाच वेळेला तिथं जायचं आणि जे काय आहे ते सगळं घेऊन एकत्र धुवायचं आणि मग काय आहे ते भाजी चिराचिरी करायची. कोथिंबीर अशी कापडावरती पसरून ठेवल्यामुळं ना ते थोडी सुकते आणि आपल्याला कटिंग करतानाही इझी पडतं. नाहीतर कोथिंबीर ओली असताना जर चिरली तर ती सगळीकडे कटिंग पॅडला चिटकून राहते आणि आपल्याला आपल्या हातालाही चिटकते. तर त्याच्यामुळं काय होतं ना थोडंफार ती अशी कापडावर सुकवत ठेवलं ना त्यातलं पाणी झिरपून जातं. पोह्यासाठी चांगला कांदा तेलामध्ये परतू दिला आणि त्याच्यानंतर काय आहे ते
भाजी इकडे मी शिजून घेत आहे. तर कोबी मी आज डायरेक्टली चिरूनच घेतलेला आहे. व्यवस्थित निवडलेला तर होता कोबी. पण वेगवेगळे असे फुलं निवडून जर भाजी केली तर ती चवीला छान लागते. पण तेवढं फुलं वेगवेगळे करण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे काय आहे ते मी फ्लॉवरचं कटिंगच केलं. आणि कांदा चांगला पोह्याचा परतल्यानंतर त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे छान असे परतून घेतले. कधी जास्तीचा वेळ असला तर शेंगदाणे थोडेसे तेलामध्ये परतून मी पोह्यामध्ये वापरते. पण आज मला तेवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळे भाजलेले शेंगदाणे माझ्याकडे होते तेच मी पोह्यामध्ये घातले. पण तळलेल्या शेंगदाण्याची चव बघा खूप छान लागते. पोह्याला एक नवीन टेस्टच येते वेगळी. मग आज मी काय आहे ते माझ्या स्टोअरमधले शेंगदाणे वापरलेले होते. भाजी करताना फोडणीमध्ये डायरेक्टली मसाले टाकत नाही. तिखट, हळद वगैरे काय आहे ते सगळ्या भाज्या मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते. टमॅटो असू दे, कांदा असू दे किंवा जी भाजी करणार आहे ती भाजी असू दे, छान तेलामध्ये परतल्यावरती ती थोडीशी मऊ पडेपर्यंत चांगले तेलात परतून घ्यायची. आणि नंतर काय आहे ते मी त्याच्यामध्ये मसाले टाकते. पण मसाले टाकतानाही स्टार्टिंगला मी मीठ आणि हळद टाकून परत एक जीव छान करून घेते. त्याच्यामुळं ना खूप छान चव येते भाजीला. आणि नंतर काय आहे ते आपले घरगुती मसाले, काळा मसाला, आपलं लाल तिखट वगैरे असं सगळं टाकून देते मी. कापडावरती सुकलेली कोथिंबीर छान आता वाळलेली होती, त्याच्यामुळे ती व्यवस्थित चिरून घेतली आणि पोह्यामध्ये टाकून घेतली. आणि शेवटी पोह्यामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळं ना ती कोथिंबीर काय आहे ती काळी पडत नाही आणि आपले पोहेही चवीला छान लागतात. आणि छान हिरवीगार लुसलुशीत पोह्यावरती ती कोथिंबीरही छान दिसते आणि चवीलाही छान लागते. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी वाफ काढून झाल्यावरती काय आहे ते कोथिंबीर टाकायची पोह्यामध्ये. मिठाचं, हिंगाचं, मसाल्याच्या डब्याचं आता काम झालेलं होतं, त्याच्यामुळे लगेचच मी जिथल्या तिथं ठेवून घेतलं. त्यामुळे किचन ओट्यावरती स्पेसही राहिली आणि तिथे ना आपल्याला वेगळं काही वस्तू ठेवायची असले तर तीही लगेच ठेवता येते आपल्याला. व्यवस्थित मॅनेजमेंट करून जर कामं केलं ना ते कामं व्यवस्थित होतात आणि मेन म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त करून पसारा किंवा सांडालोंडा असं काही होत नाही. तर बघा आता इथे पोहे करून झाले, भाजीही करून होत नाही, तोपर्यंत ही कणिक ही इथे छान भिजत आहे. म्हणजे शेवटी पोळ्या करताना ना खूप छान मऊ लुसलुशीत अशी कणिक भिजलेली असते. आता भाजी पूर्ण शिजून झाल्यानंतर काय आहे ते सगळ्यात शेवटी मी शेंगदाण्याचं कूट टाकते. आता शेंगदाण्याची कूट आपण बनवताना ते थोडे शेंगदाणे कोरडे असे भाजून मगच काय आहे ते कूट बनवतो. त्याच्यामुळे ना मी हे परत अजून जास्त असं परतत बसत नाही. शेवटी सगळ्यात टाकायचं भाजी परतून झाल्यावरती छान. म्हणजे ती छान शिजलेल्या भाजीमध्ये ते शेंगदाण्याचं कूट जे आहे ते एकजीव होतं आणि वरून काय आहे ते थोडंसं पाणी घालून लपतप अशी भाजी करून घेतली. एखादी दुसरी चटणी, कोशिंबीर किंवा लोणचं आणि त्याच्यासोबत थोडंसं सॅलॅड जर असेल तर आपण जे रोजचं जेवण जेवतो ना त्याच्यामध्ये चार छान लागतात असं मला तरी वाटतं. आणि त्याच्यामुळेच एक काकडी होती माझ्याकडे, ती काकडी छान चिरून घेतली. आता ती काकडी चिरतानाही ना खालच्या बुडाच्या साईडला थोडीशी कडवट असते, म्हणून वरचं शेंड्याचं जे टोक असतं ना ते थोडंसं कट करून खालच्या बुडाला मी ते घासून घेतलं, म्हणजे ना ते कडवटपणा जरासा निघून जातो. आता हे पण मी रीलमध्ये बघूनच शिकलेली आहे, मला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण असं केल्यानं ना खरंच त्याच्यातला थोडासा कडूपणा जो आहे तो कमी होतो. आणि काकडी छान चिरून झाली, सगळं व्यवस्थित कट्ट्यावरती पहा काहीसुद्धा असा मेस क्रिएट झालेला नाही आहे. आता फक्त मला पोळ्या करायच्यात आणि मेन म्हणजे सगळा कचरा मी त्या कंटेनरमध्ये ठेवल्यामुळं ना कट्ट्यावरती कसला कचराही नाही किंवा काही नाही, सगळं मला व्यवस्थित असं काम करता येतं. आणि काय आहे ते आता सगळ्यात शेवटी पोळ्या करायला घेतलेल्या होत्या. तर पोळी करताना दरवेळेसप्रमाणेच पहिली पोळी जी आहे ती मी अग्नीला अर्पण करते, म्हणून थोडंसं पोळीचं एक छोटी पोळी बनवून मी तव्यावरती गरम करायला ठेवलेली. म्हणजे तवाही गरम होतो आणि ती पोळीही तेवढ्या तव्यामध्ये भाजल्या जाते. आणि इकडे काय आहेत ते एकसारखे असे गोळे करून घेतले. आता हे तर काय नॉर्मलच आहे, पण तरी पण मला चला तुमच्यासोबत शेअर करूयात. माझी पोळीची पद्धत करायची थोडीशी वेगळी आहे, कारण का मी अगोदर सगळे गोळे करून घेते. म्हणजे मला एकसारखे गोळ्याचे असल्यामुळं ना त्याचा आकार व्यवस्थित राहतो आणि कुठली पोळी अशी जाडीला कमी जास्त किंवा मोठी पातळ असं काही होत नाही. त्याच्यामुळं मी काय आहे ते असे गोळे करून घेते. आणि छान कणिक मुरल्यामुळं ना बघा तुम्ही पुढं जाऊन पोळ्याही एकदम मऊ लुसलुशीत झालेल्या होत्या. थोड्याच पोळ्या बनवायच्या होत्या, त्याच्यामुळं मी इथे दाखवल्यासारखं
त्या छोट्या कटोरीमध्ये काय आहे ते पीठ मळलेलं होतं. त्याच्यामध्ये छान मळताही येतं आणि कणिक छान अशी मऊही राहते त्याच्यामध्ये. आणि भरपूर माणसं जेव्हा असतील तेव्हा ॲज युजल मी प्रॉपर असं आपल्या परातीमध्येच कणिक मळते. इथे तुम्हाला तेलाचा डब्बाही दिसत असेल छोटा. मी आता पोळीसाठी ना वाटी किंवा असं प्लेट न घेता काय आहे ते प्रॉपर डब्यामध्येच पोळीला लावायचं तेल जे आहे ते स्टोअर करते. त्याच्यामुळं ना प्रत्येक वेळेस वाटी घासायला पडत नाही किंवा ते एक्स्ट्राचं तेल राहिलं तर परत ते झाकून ठेवा. त्याच्याऐवजी हा डब्बा फार सोपा पडतो. त्याच्यामुळे काय आहे ते मी ह्या डब्यामध्ये पोळी लावायचं तेल असं साठवून ठेवते. म्हणजे कसं काम झालं की लगेच झाकण लावा, व्यवस्थित पुसा आणि जिथल्या तिथं ठेवून टाका. आता सर्व लहान मुलांच्या शाळाही चालू झालेल्या आहेत. त्याच्यामुळं ना एक तुम्हाला मी टिप्स सांगते. अगोदर ना कधीही पोळ्या करायला घ्यायच्या नाहीत. काय आहे ते भाजी वगैरे करून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी पोळ्या करायला घ्यायच्यात. आता एखाद दुसरी पोळी आपण डब्याला देतो, पण सगळ्या पोळ्या जर करत बसू तर तेवढा टाईमही आपला जातो आणि व्यवस्थित आपल्याला डबा तयार करता येत नाही. मग घाई गडबड हो, कुठं काय हो असं होतं. त्याच्यामुळं अगोदर व्यवस्थित भाजी करून घ्यायची आणि नंतर काय आहे ते शेवटीला पोळ्या करायच्या. एखाद 2 डब्याला देतो आपण, त्या देऊन झाल्या की नंतर आपण ती कणिक झाकून ठेवून व्यवस्थित मुलांना शाळेत पाठवून दिल्यावरती काय आहे ते पोळ्या करू शकतो. म्हणजे आपला टाईमही वाचतो आणि घाई गडबडही होत नाही आपली. मी पोळ्या करत करतच डबा भरून घेते मिस्टरांच्या ऑफिसचा. कधी अशी घाई गडबड असेल ना, तर मग अगोदर सगळ्यात शेवटी काय आहे ते पोळी करून घ्यायच्या आणि पोळी करत असतानाच पहिल्या 2 पोळ्या भाजून झाल्यावरती डबा भरायला घेते. म्हणजे तिकडे डबाही भरून ते ऑफिसला निघतात आणि मी इकडे व्यवस्थित असं पोळ्याही करू शकते. म्हणजे घाई गडबड होत नाही. हाय मीडियम फ्लेमवरती पोळी जर भाजली ना, ती पोळी बघा मस्त मऊ लुसलुशीत राहते संध्याकाळपर्यंत आणि मेन म्हणजे आपला गॅसही वाचतो. तर बघा माझी कणिक जी आहे ती छान व्यवस्थित मुरलेली होती, भिजलेली होती. त्याच्यामुळं एकोण एक पोळी जी आहे ना, ती अशी मस्त फुगत होती आणि खरंच फुगलेली पोळी पाहून ना एक समाधान भेटतं. काही का असेना, पण एक मनाला शांत वाटतं की बाबा चला आजचे आपले जे का सगळे कामं आहेत ते व्यवस्थितरित्या पार पडलेले आहेत. कशालाच कुठे घाई गडबड झालेली नाही आणि मेन म्हणजे सगळा स्वयंपाक इतका रुचकर आणि इतका पद्धतशीर झाल्यामुळं ना त्याला स्वयंपाकाला एक आपली घरातली चव जी असते ना ती खरंच येते त्या स्वयंपाकाला. कोणाला गरम गरम जेवण करायला आवडते त्यांच्यासाठी ही तर पद्धत खूप सोपी आहे. सगळ्यात अगोदर भाज्या करून घ्यायच्या आणि नंतर शेवटी पोळ्या करायला घ्यायच्या आणि पोळ्या करत असताना ताटं वाढून लगेचच गरम गरम जेवायला द्यायचं. त्याच्यामुळं ना समोरचं जो खातो व्यक्ती त्याचंही मन तृप्त होतं गरम गरम जेवण केल्यामुळे आणि आपल्यालाही एक मनाला शांतता लाभते. जरी कधी भाजीला काही नसलं तरी ही अशी गरम पोळ्या करून त्याच्यावरती तूप, तिखट, थोडंसं मीठ असं टाकून जरी त्याचा रोल व्यवस्थित करून खाल्ला ना, तोही खरंच चवीला खूप छान लागतो. म्हणजे अशा साध्या सिंपलच गोष्टी असतात, पण त्याच्यामध्ये ना खूप मोठं असं सुख दडलेलं असतं असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधून आनंद घेण्याचा प्रयत्न करते आणि तोच आनंद जो आहे तो तुमच्यासोबतही शेअर करत असते. तव्यावर टाकलेल्या पोळीला मला हाताने तेल लावायला जमत नाही. मी काय आहे ते माझ्याकडे लाकडी उलथनं आहे त्याच्याने तेल लावते. पण हळूहळू बोटानेही पोळीला तेल लावायचं शिकणार आहे. तर बघूयात आता ते कसं हळूहळू जमतं आहे ते. पोलपाटाखाली असं कापड ठेवलं ना त्याच्यामुळं पण पोळ्या लाटताना सोपं पडतं. नाहीतर पोलपाट जो आहे तो फार हलतो. तर हे असं काही एक कापडच करून ठेवलेलं आहे मी खास पोळ्या करण्यासाठी. तर ते असं पोलपाटाखाली ठेवते. ज्यांना गोलाकार पोळी लाटता येत नसेल ना त्यांनी माझा हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला इथे व्यवस्थित समजून जाईल त्रिकोणी पोळीला गोलाकार आकार कसा आणला ते. आणि बघा एकदम व्यवस्थित अशी गोलाकार आकारामध्ये पोळी जी आहे ती मी इथे लाटून घेत आहे आणि साईड बाय साईड तव्यावरची पोळी ही व्यवस्थित लक्ष देऊन भाजत आहे. थोडं कमी जास्त पीठ लागलं की पीठ लावून घ्यायचं. त्याच्यामुळं ना खाली पोळी चिटकत नाही आणि व्यवस्थित आपल्याला लाटता येते. शक्यतो अशा कडा लाटायचा जास्त करून, म्हणजे मध्यभागी जरा जाड राहिली तर ती व्यवस्थित फुलते आणि कडा आपल्याला खाताना जास्त जाड लागत नाहीत म्हणून. चला आपल्या पोळ्या तर होत आहेत.
पण जाता जाता तुम्हाला अजून एक मला विचारायचं आहे, ते असं की तुम्हाला अजून कोणते वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडून व्हिडिओ बघायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात मग नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.